सवेरे यारों से मिलने ठन के निकले सवेरे सवेरे यारों से मिलने घर से दूर चले रोके से ना रुके हम मर्जी से चले हम बादल सा गरजे हम सावन सा बरसे हम सूरज सा चमके हम स्कूल चले हम हो दरवाजे से दुनिया के राज खुलते हैं कोई आगे चलता है हम पीछे चलते हैं दीवारों पे किस्मत अपनी लिखी जाती है इससे हमको जीने की वजह मिलती जाती है रोके से ना रुके हम मर्जी से चले हम बादल सा गरजे हम सावन सा बरसे हम सूरज सा चमके हम स्कूल चले हम ओ, इतनी शक्ति हमें देना दाता मन का विश्वास कमजोर होना इतनी शक्ति हमें देना दाता मन का विश्वास कमजोर होना हम चले नेक रास्ते पे हमसे भूल कर भी कोई भूल होना इतनी शक्ति हमें देना दाता मन का विश्वास कमजोर होना हम चले नेक रास्ते पे हमसे भूल कर भी कोई भूल होना इतनी शक्ति हमें देना दाता मन का विश्वास कमजोर होना दूर अज्ञान के हों अंधेरे तू हमें ज्ञान की रोशनी दे हर बुराई से बचते रहे हम जितनी भी दे भली जिंदगी दे बैर होना किसी का किसी से भावना मन में बदले की होना लांडगे भाऊ करलक्ष्मी नारायण मेश्राम सर
ऋषभ मोरे करेल अशी मी त्याला विनंती करतो. रहांडाले सर यांचे स्वागत ऋषभ मोरे करेल अशी मी त्याला विनंती करतो. सॉरी. आज आपण सर्व लोक नवीन वर्षाचं स्वागत आणि त्याही नंतर सर्वात महत्त्वाचे म्हणजे आजचं 2 तारीख, काल होतं 1 तारीख, बरोबर ना? तर प्रत्येक वर्षी आपण 1 तारखेला नवीन वर्षाचं स्वागत समारंभाचे कार्यक्रम ठेवत असतो, पण यावेळेला आपल्याला विशेष काहीतरी आहे आणि प्रत्येक वर्षी होतं पण माहीत नव्हतं. त्यामुळे आजच्या कार्यक्रमामध्ये नवीन वर्षाच्या स्वागताचा कार्यक्रम आपण 2 तारखेला ठेवलेला आहे आणि 2 तारखेला का बरं ठेवलेलं आहे हे थोड्या वेळाच्या तुम्हाला माहीत होऊन जाणार. तसं पुष्कळशा लोकांना माहीत आहे आज काय विशेष आहे म्हणून. तरी मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत करतो की ते क्लासेसच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्याचबरोबर खूप जास्त बोलण्यापेक्षा दररोज क्लासेसच्या माध्यमातून जे मार्गदर्शन मिळते त्याचं मार्गदर्शन मिळत राहणार आणि ते कंटिन्यू सुरू राहणार आहे. पण आजच्या नवीन वर्षानिमित्त आपण अभ्यासाची गोष्ट करणार नाही, परंतु काही गोष्टी आहेत ज्या अभ्यासात निगडीत असतात तिला आपण आवड म्हणतो. आपल्याला ज्या ज्या गोष्टीची आवड निर्माण होते ती गोष्ट आपण सहसा करत असतो, बरोबर आहे ना? पण कधी कधी काय होतो की एखादी गोष्ट वारंवार सतत केल्यामुळे आवड निर्माण होते आणि या दोन्ही गोष्टी तारतम्य निर्माण करता आपण आवड आणि सराव ह्या दोन्ही गोष्टी एकमेकांना निगडीत राहतात. एखादी गोष्ट आपल्याला आवडते त्यामुळे तिच्या वारंवार पुनरावृत्ती आपण करत असतो आणि एखादी गोष्ट पुनरावृत्ती वारंवार करतो त्यामुळे ती गोष्ट आवडू लागते. सहसा अभ्यास आहे. अभ्यास हा काहीच लोकांना करणं आवडतो, काही लोकांनी मजबुरी अभ्यास करावा लागतो, काही लोक वारंवार अभ्यास केल्यामुळे त्यामध्ये आवड निर्माण होत असते. यामध्ये क्लासेसमध्ये जे विद्यार्थी येतात त्यापैकी काही विद्यार्थी असे असतात की स्वयंप्रेरणेने येत असतात. बहुतेक विद्यार्थी एक दुसऱ्याला पाहून क्लास अटेंड करतात. हळूहळू त्यामध्ये आवड निर्माण होऊ लागतो आणि ते अभ्यासाचा प्रवाह समोर चालू लागतात. त्याहीमध्ये जे विद्यार्थी सतत या अभ्यासाच्या प्रवाहामध्ये राहतात ते बरोबर आपल्या सक्सेसपर्यंत पोहोचतात आणि जे विद्यार्थी या प्रवाहाच्या मधातच कुठेतरी सोडून देतात त्यावेळेस त्यांचा जो एम आहे तो एक त्यांच्यावर पोहोचू शकत नाही. कारण तेच राहते की एकदा आवड निर्माण झाल्यानंतर जो सराव आहे हा सराव कुठेतरी तुटतो आणि तुटल्यानंतर ते ज्या दिशेने जात होते तो स्पर्धा परीक्षेची दिशा कुठेतरी भटकते. त्याचबरोबर ही स्पर्धा परीक्षेची दिशा भटकण्याचं कारण काय आहे की सर्वात महत्त्वाचं की आपल्याला आपण करत असलेल्या अभ्यासावर विश्वास नसतो. दुसरं आहे विश्वास असलं तर घरच्यांना आपण यामध्ये इन्क्लूड करत नाही. त्यामुळे जेव्हा आपलं मानसिक खच्चीकरण होते स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून तेव्हा जर घरच्यांना सोबत घेतलं तर ते बरोबर तुम्हाला या प्रवाहामध्ये टिकून राहण्यासाठी पुन्हा प्रोत्साहन करतात. पण पुष्कळ घरी काय राहतो की आपण काय करत आहोत हे आपल्या पालकांना माहीत नाही राहत आणि त्यावेळेस 2 वर्ष 3 वर्ष ज्या विद्यार्थ्यांनी अभ्यास केला आहे 4 वर्ष अभ्यास केलेला आहे काही दिवसानंतर ते विद्यार्थी आपलं क्षेत्र हळूहळू सोडू लागतात.
तोडण्याचं कारण एक तर वय राहते आणि एक तर इन्कम सोर्सचं माध्यम निर्माण करणं हे राहते. पण कधी कधी इन्कम सोर्सचं माध्यम निर्माण करणं हे आवश्यक नसताना देखील त्या मार्गात आपण जातो, कारण त्याची जाणीव त्या ठिकाणी नसते. म्हणून ही जाणीव आणि जागृती निर्माण करण्याकरता वारंवार हे स्पर्धा परीक्षेचे क्लासेस असतात, जे तुम्हाला विविध प्रकारच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून जागृत ठेवण्याचे कार्य करतात. क्लासेसमध्ये विद्यार्थी येतात, अभ्यास करतात आणि निघून जातात. काही विद्यार्थी सक्सेस होतात, काही विद्यार्थी आपल्या मार्गावर राहतात. त्याचबरोबर अभ्यास करताना आपण जर आपल्या परिवाराला सामील केलं तर हमखास आहे तुमचं जो सक्सेस आहे हा सक्सेस तुम्हाला जास्त पटीने सामोरं येऊ लागतो. आता अभ्यासामध्ये आपल्या परिवारातील व्यक्तींना सामील कसं करणार आहात, कारण अभ्यास तुम्हालाच करावा लागणार आहे. पण जो तुम्ही अभ्यास करत आहात त्याबद्दल माहिती अगोदर तुमच्या परिवारातील आई वडील भाऊ बहीण यांना द्या. कारण आपलं जे क्षेत्र आहे हे क्षेत्र 2 वर्ष किंवा 3 वर्ष टिकून राहण्याचे नाही आहे. आपलं क्षेत्र जोपर्यंत आपल्याकडे सरकारी नोकरी येत नाही तोपर्यंत टिकून राहणारे क्षेत्र आहे. स्पर्धा परीक्षेमध्ये 2दा नापास झालं व्यक्ती तर घरच्या लोकांना वाटतं की हा व्यक्ती नापास झालेला, वारंवार रिझल्ट येत नाही आणि मग आपलं मानसिक खच्चीकरण तिथून सुरू होऊन जात असतो आणि जो अभ्यास ज्या प्रवाहाने चाललं पाहिजे त्या प्रवाहात तो आपला अभ्यास चालत नाही. यासाठी घरच्या लोकांना जर आपण सांगितलं की आपण स्पर्धा परीक्षेची तयारी वारंवार जो पेपर देतो, पेपर देण्याचा खर्च येतो, जाण्या येण्याचा खर्च येतो, हे सर्व जाणीवच्या घरच्या लोकांना करून दिली तर हमखास आहे की ती घरचे लोक तुमचे नेहमीच तुमच्या कार्यामध्ये सहभागी होणार आहे. नाही पुष्कळसे विद्यार्थी फॉर्म निघाले, सध्या तर राज्यसेवेचे फॉर्म निघालं होतं. काही विद्यार्थ्यांना फीस मोठी वाटते, काही विद्यार्थ्यांना एक्झाम मोठी वाटते आणि ज्या विद्यार्थ्यांना फीस आणि एक्झाम मोठी वाटत नाही तेच विद्यार्थी अशा प्रकारच्या एक्झाममध्ये फॉर्म भरत असतात. सर्वात महत्त्वाचं की आपण 2 वर्ष 3 वर्ष 4 वर्ष कोणत्याही पुस्तक वाचा अभ्यास तर करायला लागणार आहे. म्हणून येणाऱ्या 2 वर्षाचं प्लॅनिंग आतापासून राहील. हमखास आहे की येणाऱ्या 2 वर्षांत त्याच्या एक्झाम्स राहणार आहेत, 1 वर्षांत एक्झाम राहील. त्याचं नियोजन आतापासून जर तुमच्याकडे राहिलं तर त्यावेळेसच ते एक्झाम निघणार आहे. हा नवीन वर्ष साजरा करायचा एकच उद्देश असतो की मागच्या वर्ष गेले त्या मागच्या वर्षात ज्या काही चुका झालेल्या ती आठवण करा, त्याला नवीन पद्धतीने काहीतरी पुन्हा आणखी त्यामध्ये सुधारणा करून त्या नवीन वर्षाला पुन्हा नवीन तऱ्हेने आणा. 2018 मध्ये अभ्यास करताना ज्या चुका झालेल्या आहेत या चुकांची जाणीव हा 1 तारीखचा कार्यक्रम किंवा 2 तारखेचा कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम तुम्हाला जाणीव करून देत असतो की मागच्या 1 वर्षापासून ज्या चुका केलेल्या आहेत आता 1 वर्ष कंप्लीट झालेलं आहे. आता नवीन वर्षात तुम्ही आलेला आहात. आता नवीन वर्षात आलेला आहात याचा अर्थ मागच्या वर्षी पूर्ण 365 दिवसांच्या चुका झालेल्या आहेत त्या चुकाची पुनरावृत्ती न करता आता नवीन चुका करा, जेणेकरून पुन्हा ती चूक करू नका. गॅरंटी आहे 2019 मध्ये देखील अभ्यास करताना चुका होणार आहे, प्लॅनिंग करताना देखील चुका होणार आहे, प्लॅनिंगची अंमलबजावणी करताना देखील चुका होणार आहे. फक्त प्रयत्न हे करा की 2018 मध्ये ज्या चुका झालेल्या आहेत त्या चुका होता कामा नये. म्हणजे यामुळे काय होईल की 2019 मध्ये नवीन काहीतरी शिकण्यासाठी मिळणार आहे. नाहीतर आजचे कार्यक्रम होईल आणि जाईल अशा कार्यक्रम येणार आणि जाणार. पण सर्वात महत्त्वाचा तो की जेव्हा वर्ष बदलतो आणि वर्ष बदलीसाठी जो कार्यक्रम घेतो हा आपलं ब्रेन वॉश करण्यासाठी असतो.